अयोध्येचा आणि मलाही जर असा व्यवहार आहे तिकडं, त्याच्यामुळे आता जास्त दिवस मी काय राहू शकत नाही. शतानंदानं तेच सांगितलं, तेही राजे आहेत म्हणले अयोध्येचे आणि आता त्यांना देखील त्यांचा व्यवहार आहे, राज्य सांभाळायचंय, म्हणून ते परवानगी मागत आहेत जाण्यासाठी. बस असे शब्द ऐकले आणि राजा जनकाचं हृदय भरून आलं आणि डोळे भरून आले. डोळ्यांना अश्रुधारा लागल्या, अश्रुधारा. राजा जनक रडत आहेत ते पाहिलं आणि शतानंदाने विचारलं, महाराज क्यों रो रहे हो आप? कशामुळे रडताय तुम्ही? हो, कशामुळे रडताय असं विचारलं आणि मग जनकानं अश्रू पुसले आणि सांगितलं, महाराज तुम्हाला कळत नाही का? शतानंदजी तुम्हाला कळत नाही? दशरथ अकेले थोडे जाएंगे? दशरथजी काही एकटे जातील का? नहीं, उनके साथ राम, लखन, भरत, रिपुसुदन म्हणजे शत्रुघ्न आणि माझ्या चारही मुली जातील, चारही मुली. आणि त्या सगळ्या चारही मुली आणि चारही जावई जेव्हा निघून जातील तेव्हा हे सगळं भरलेलं घर रिकामं होईल म्हणून रडतोय. चौघही जावई आणि चारही मुली जातील हे शब्द ऐकले आणि शतानंदांनी सांगितलं, महाराज बेटिया तो जाने के लिए ही होती है ना? मुली ह्या जाण्यासाठीच असतात एक दिवस. बेटिया जन्म लेती ही इसलिए है, एक दिन जाने के लिए. वो जिंदगी भर तो यहाँ नहीं रहेगी. आयुष्यभर कोणती मुलगी माहेरात राहू शकत नाही. म्हणून धीरज धरो महाराज, धीरज धरो. एक दिवस ही प्रत्येक मुलगी आई बापाचं घर सोडून जाणारच असते. जनकानं सांगितलं, ठीक आहे, बस कल सवेरे उनको विदा कर देंगे. उद्या सकाळी त्यांना आपण पाठवून देऊ म्हणले अयोध्येला. चाल. सगळ्या नगरामध्ये दौंडी देण्यात आली, दौंडी रथावरून. हो, उद्या सकाळी दशरथ महाराज, राम, लखन, भरत, शत्रुघ्न, सीता, उर्मिला, मांडवी, शत्रुघ्नी सगळेजण अयोध्येला जाणार आहेत. हो, रथावरून सगळीकडे दौंडी देण्यात आली त्या मिथिला नगरीमध्ये, जनकाच्या नगरीमध्ये. आणि सगळं नगर उदास झालं. कारण जी सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती लहानाच्या मोठ्या झाल्या, सगळ्यासोबत प्रेमानं वागणं. सीतेचं वागणं तर एवढं प्रेमळ होतं, सगळ्या चारही मुलींचं एवढं प्रेमळ वागणं आणि सगळ्या नगराचं मन जिंकून घेतलेलं होतं या चार मुलीनं. आणि त्या चार मुली आता आपल्या सासरी नांदायला जाणार, आपलं गाव सोडून जाणार. ही बातमी जेव्हा सगळ्या नगराला कळाली, सगळ्या नगरावर एक उदासी पसरली. त्या दिवशी संध्याकाळी, रात्रीच्या वेळेला पूर्ण मिथिला नगरीमध्ये कोणीही जेवलं नाही बाबा. संध्याकाळी कोणीही जेवलं नाही. सगळ्या मैत्रिणी संध्याकाळच्या वेळेला जमा झाल्या आणि सीतेला, उर्मिलेला एकमेकीच्या गळ्यात पडून रडल्या, अक्षरशः गळ्यात पडून रडल्या. जानकी, सीते, बस हमने सुना है कि कल सवेरे, कल सुबह में तुम हमें छोड़ के जाने वाली हो अपने ससुराल अयोध्या, और ससुराल जाने के बाद हमें भूलना नहीं सीते, हमें भूलना नहीं. आम्हाला विसरू नको सीते. आम्हाला तिथे गेल्याच्या नंतर सगळ्या मैत्रिणी एकमेकीच्या गळ्यात पडून रडलेल्या आहेत. आणि दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व समाज, त्या मिथिला नगरीचा सर्व नागरिक राजा जनकाच्या राजवाड्यात दरवाजासमोर सगळेजण जमा झालेले आहेत. जसं आजही ती पद्धत आपल्या गावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये आजही टिकून आहे. जेव्हा एखाद्या घरची मुलगी, ती गरीबाची असो की श्रीमंताची असो, कोणत्याही जाती धर्माची असो, कोणत्याही समाजाची असो, सगळा गाव त्या मुलीला पाठवणीच्या वेळेला मारुतीच्या मंदिराजवळ सगळा गाव जमा होतो आणि सगळे गावकरी मिळून त्या मुलीची पाठवणी करतायत. आजही परंपरा आहे आपल्यामध्ये. हो, त्यावेळेला सर्वजण राजा जनकाच्या दारामध्ये सगळेजण जमलेले आहेत. आणि त्या दिवशी सगळे जमल्याच्या नंतर रथ तयार झालेले, सगळं भेटीचं सामान रथामध्ये टाकलेलं आहे. रथामध्ये सगळं भेटीचं सामान टाकून आता थोड्याच वेळामध्ये रथ निघणार आहेत. आणि त्यावेळेला राजा दशरथानं आपल्या चारही मुलांना जवळ बोलवलं. रामा, लक्ष्मणा, भरत, इकडे ये रे. शत्रुघ्ना, इकडे ये. काय बाबा, जा. जनकजी तिथं उभे आहेत आणि माता सुनैना तिथं उभी आहे. जनकाच्या पत्नीचं नाव काय सांगितलं होतं? सुनैना माता, सीतेच्या आईची आई. राजा जनक आणि सुनैना माता त्यांच्या पाया पडा.
राजा जगाचा बापाला आदेश देतोय दशरथ राजा, जा आणि तुमची सासूबाई सुनैना माता तिच्या पाया पडा. बस चारही मुली आणि चारही जावई श्रुतकीर्ती, उर्मिला, मांडवी आणि सीता एकमेकाच्या गळ्यात पडून रडत आहेत आणि सीता आपल्या आईच्या गळ्यात पडून रडत आहे आणि विनंती करीते, विनंती, आई 4 दिवस झाले बाबांची धावपळ पाहते मी. 4 दिवसापासून बाबा नीट जेवले नाहीत. लक्षपूर्वक ऐका, फार भावविभोर होऊन ऐकायची कथा आहे. हृदयाला पाजर फुटेल, दगडालाही पाजर फुटेल अशी कथा आहे. गळ्यात पडून रडत आहेत एकमेकीच्या आणि सीता विनंती करतीये, मेरे पिताजी का ख्याल रखना माते, मेरे पिताजी का ख्याल रखना. 4 दिन से देख रही हो, 4 दिन से देख रही हो, उन्होंने ठीक से खाना भी नहीं खाया. हो, हमारी चिंता मत करो माँ, आमची काळजी नको करू, आमची काळजी नको करू, पण माझ्या वडिलांची, माझ्या बाबांची काळजी घे आई, माझ्या बाबांची काळजी घे. पहा, कोणतीही मुलगी सासरी जाताना बस दुसरं कशासाठी रडत नाही, कशासाठी रडत नाही, फक्त तिच्या डोक्यामध्ये असते ती बापाची काळजी असते, बापाची काळजी. हो, मुलगी जेव्हा घर सोडून निघते ना बापाचं, तेव्हा फक्त आपल्या बापासाठी रडते, बापासाठी. बाप सगळ्या घराची काळजी घेतो तो बाप, आणि त्या बापाची काळजी घेते ती मुलगी. ती मुलगी प्रत्येक मुलगी जाताना आईला, आपल्या आईला, भावाला, सगळ्याला तिची एकच विनंती असते. आजीला तीच विनंती करते, आईलाही तीच आणि भावालाही तीच, माझ्या बाबाची काळजी घ्या, बाबाची काळजी. हो, आजीलाही विनंती करताना तीच विनंती करते. आजी जाते ग. आजीचं आणि नातीचं एवढं नातं वेगळं असते महाराज, फार वेगळं असते आजीचं आणि नातीचं नातं. बस सकाळी आजी उठल्यापासून तोंड धुवायला पाणी देण्यापासून, चहा, जेवण, संध्याकाळी पाय दाबून देऊ का, हात दाबून देऊ का, डोकं दाबून देऊ का, सगळं नात करते, नात करते. आणि तीच लहानाची मोठी झालेली नात जेव्हा नांदायला निघते तेव्हा आजीचे डोळे भरून येतात, हृदय भरून येतं आणि मायेनं डोक्यावरून हात फिरून, चाललीस का बेटा, जा. त्याच वेळेला ती नात म्हणते, आजी कधी आईचं जरी दुर्लक्ष झालं तर तू बाबाकडे लक्ष दे, तू बाबाकडे लक्ष दे. हो, भावाला सांगते, दादा गेल्या वर्षीपासून पाहते, गेल्या वर्षी तुझं लग्न झालं तेव्हापासून वहिनीचा ऐकून तू हट्ट करतोयस वेगळं राहण्याचा, पण दादा पाया पडते रे, तुझ्या बाबाला त्रास देऊ नको. हो, मुलीचं हृदय, मुलगीचं आणि बापाचं नातं, ते नातच वेगळं असतं महाराज. प्रत्येकाला ती मुलगी गळ्यात पडून रडून तेच सांगते. हो, आईलाही तेच सांगितलं, बाबाची काळजी घ्या. मोठ्या भावालाही तेच, बहिणीला तेच सांगते, बाबाची काळजी घ्या. लहान बहिणीला सुद्धा तेच सांगते, दीदी हट्ट करत जाऊ नको, आपल्या बापाची गरिबी आहे, बापाची गरिबी आहे आपल्या, आणि हट्ट करत जाऊ नको. हा बहीण, मुलगी, मी म्हणतो ना, आजकाल महाराज माणसं नाते विसरत चाललेत, नाते, आणि ते नातेच घट्ट करण्याचं काम हे रामायण करणारे, रामायण करणे. म्हणून रामायण ऐकायचे, प्रत्येक गोष्ट शिकायची आहे रामायणातून. नात्यात माणसं दुरावा निर्माण होते या इस्टेटीमुळं, या अभिमानामुळं आणि खोट्या अहंकारामुळं. काहीच नाही हो, नाराजी असते फक्त कधी कधी साडीची, कधी कधी आहेराची, कधी कधी पैसे उसने देण्या घेण्याची, आणि कधी कधी बांधाची, धुर्याची. बस एवढीच नाराजी आहे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये. एवढे जर विषय बाजूला ठेवले ना, हे गाव आणि आपलं घर, आपलं गाव आणि आपलं राज्य आणि आपला देश स्वर्ग बनेल, स्वर्ग बनेल. हो, काय असतं बहिणीची मागणी, काय असते, दिवाळीला एकदा माहेरला नाही दादा, दिवाळीला एकदा माहेरला नाही, आणि एक माझ्या मनानं 1000, 2000, 4000 रुपयाची साडी घे, बस एवढंच मागणं असतं, एवढंच मागणं. दिवाळीचा सण येतं ना, दिवाळीचा एखादा सण येतं, सगळ्या आपल्या शेजारच्या गल्लीतल्या बायका जातात. हो, सगळ्या बायका जातात, आणि बायकांची एक सवय असते, शेजारणीला सांगून जायची, बाई ग मी चालले, तुला कधी जायचंय माहेराला. बस तिचा, एखाद्या स्त्रीचा जेव्हा भाऊ येत नाही ना न्यायला, त्यावेळेला तिची अवस्था पहा, काय सांगा बघिला. बस ती सांगते, उद्या येणार आहे, उद्या माझा भाऊ येणार आहे, आणि उद्या मी जाणार, उद्या मी जाणार. पण 2 दिवस वाट पाहूनही तो भाऊ येत नाही, त्यावेळेला त्या स्त्रीच्या मनाची अवस्था, कोलाहल मनामध्ये असतो, कोलाहल. 2-2, 4-4 भाऊ असून काय उपयोग माझा, मला दिवाळीला, साध्या दिवाळीच्या सणालाही कोणी विचारायला तयार नाही. मी मागते तरी काय दादाकडे, एक साडी. बस 2 दिवसानंतर आईचा फोन येते, बाई सकाळी फोन येते, दुपारपर्यंत भाऊ येतोय का तुझा, आणि त्या भावासोबत मग गाडीवर येतो, गाडीवर ये.
सकाळी फोन आल्या तेव्हापासून वाट पाहते ती माऊली, वाट पाहते आता माझा भाऊ येईल, मग येईल. 12 वाजले 2 वाजले तरी तो भाऊ येत नाही. भावाला काळजी नाही पण बहिणीला काळजी वाटते. हो, रस्त्यानं सणाची एवढी गर्दी आहे, मोटरसायकलवर निघालाय, सकाळपासून निघाला, आईने निघताना फोन केला, अजून कसा आला नाही. रस्त्यानं एवढी गर्दी आहे, काही त्याला जीवाचं बरं वाईट तरी बस काळजी करते, काळजी करते, देवाला विनंती करते आणि मनातले मनात माहेराचे स्वप्न रंगवते. माहेराचे हो, शरीरानं ती सासरातच आहे, शरीरानं सासरातच आहे, पण मनानं मात्र ती माहेराच्या आता निघालेली असते माहेराला. हो, अजून भाऊ आलेला नाही न्यायला तरीही मनात विचार करते, मनात विचार. सगळेजण टाळी वाजून भजन करू एकदा. घेऊन गाडी घेऊन गाडी येईल दारी. एक बहीण आपल्या भावाची किती आतुरतेने वाट पाहते दिवाळीच्या सणाला माहेराला जाण्यासाठी या गीतामध्ये सांगितलेलं आहे. एक बहीण मनामध्ये स्वप्न रंगवते, आता थोड्या वेळानं माझा भाऊ येईल, गाडी घेऊन येईल. घेऊन गाडी येईल दारी जायाला भाऊराया नेल मला माहेरला. भाऊराया नेल मला माहेरला. कही भरला दिवाळीचा मन, कही भरला दिवाळीचा सण आला. भाऊराया नेल मला माहेरा. भाऊराया नेल मला माहेरा. माझ्या हिरवे हिरवे राणा. ती बहीण आपल्या भावाची वाट पाहते आणि मनात स्वप्न रंगवते. जेव्हा मी माझ्या माहेराला दादासोबत भावासोबत माझ्या माहेराला जाईल त्यावेळेला ते माहेराचं चित्र डोळ्यासमोर आणते आणि वर्णन करते. माहेराच्या वाटेन माझ्या हिरवे हिरवे राणा. सप्तसुरांच्या तालामध्ये पक्षी गाती गाना. गंधमातीचा स्पर्शन गेला, गंधमातीचा स्पर्शन गेला श्वासाला. भाऊराया नेल मला माहेरा. भाऊराया नेल मला माहेरा.
कशी सावरू कुंकवाचा घनिलेला कुंकवाचा घनिलेला संगतीला भाऊराया नीलमाला माहिराला भाऊराया नीलमाला माहिराला महाराज सर्व पुरुष मंडळी आणि महिला मंडळी सर्वांना एकच विनंती, फक्त आपले नाते सांभाळा. सर्व काही मिळेल महाराज, सर्व काही मिळेल. पुन्हा धन संपत्ती किती कमवू हो, पण माणसं जर एकमेकापासून दुरावले, हे नाते संबंध जर तुटले ना, माणसाचा एकमेकाचा मनातला जर एकदा दुरावा निर्माण झाला, परत नाही हृदय जोडल्या जात. परत एकदा माणूस मनातून उतरला ना. आणि आजकाल काही नाही, बस माझ्या मुलाच्या लग्नामध्ये माझ्या भावानं आहेर का नाही आणला, रुसवा कशाचा, एवढाच असतं. माझ्या बहिणीनं मला जमिनीमध्ये हिस्सा मागितला, म्हणे काय जमिनीमध्ये हिस्सा. हो, तुम्ही काहीतरी कमी पडला असाल साडी चोळी करण्यामध्ये, म्हणून तुम्हाला बहिणीने हिस्सा मागितला. आणि ती बहीण आहे म्हणून तिला हिस्सा द्यायचा नाही, अशातला काय प्रकार नाही. देवानं जर त्याच जागी एक भाऊ दिला असता तर द्यावा लागला असता. महाराज, बहिणीचं हृदय एवढं मोठं असते. 2 वर्षापूर्वी आमचे बाबा गेले. ती बाबाच्या नावावर काही जमीन होती. फक्त एक फोन केला बहिणीला, एक फोन केला मी, ताई ती बाबाच्या नावावर जी आपली काही जमीन आहे, ती जमीन आता नावावर करून घ्यायची आहे आमच्या. मग त्याच्यासाठी तुमची सगळ्यांची संमती लागेल. माझे 2 भाऊ, आई आणि बहीण, मी. काहीच नाही महाराज, लहान्या भावाला पाठवलं, फक्त एक फोन केला. आल्यावर बहिणीनं कुठं सही करायची फक्त तेवढं सांगा म्हणले, मला दुसरं काही नाही पाहिजे. बहिणीचं मनही एवढं मोठं असते महाराज, त्याच्यामुळे बहिणीला दुरावा वाटू द्यायचा नाही, कधीच दुरावा वाटू द्यायचा नाही. हो, दुरावा वाटू द्यायचा नाही. नाते संबंध टिकवण्यासाठीच एवढे नाते संबंध, पण तेवढ्या गोष्टीमुळे नाराज होतात. आणि एका आई बापाचे लेकरं दूर जातात, एका आई बापाचे. मी सांगितलं 4 भाऊ आहेत, 4 भाऊ, एकही सखा नाहीये याच्यामध्ये, 4ही सावत्र आहेत. पण कुठंतरी रामायणामध्ये अजून तरी सावत्रपणा दिसलाय का? अरे राज्य आहे, राज्य अयोध्येसारखं. एक भाऊ म्हणते तू गादीवर बस, दुसरा म्हणते तू बस. कोणीतरी म्हणलं का मी बसणार म्हणून? मला दे राज्य असं एक तरी भाऊ म्हणला का? राम कधी म्हणला का? भरत म्हणला? सावत्र असून देखील कधी त्यांच्यात भांडण नाहीत. मग आपण सख्य असूनही आपल्यामध्ये वैर का? भावामध्ये, भावा बहिणीमध्ये वैर का? वैर, ते वैरत्व विसरण्यासाठी बस 4 भाऊ आहेत महाराज. काही बहिणीला 4 भाऊ आहेत, पण भाऊ विचारायला तयार नाही. भाऊ आजही फोन लावून दे, आईला म्हणावं लागतं बाबा रे, अरे ताईला फोन तरी लावून द्या. भाऊ म्हणतात नाही मला वेळ नाही, मी शेताकडे निघालो. एक म्हणते मला भोकरला जायचंय. शेजारच्या एखाद्या मुलाकडे जावं लागते, शेजारच्या त्या आईला फोन लावण्यासाठी. हात असा चिठ्ठीवर नंबर लिहिलेला असते त्या मुलीचा, आणि ते आईला अशी चिठ्ठी घेऊन
महाराज हे सगळं फिरताना समाजामध्ये पाहिलेल्या गोष्टी आहेत, पाहिलेल्या ही सत्य परिस्थिती आहे समाजाची. भाऊ फोन लावत नाहीत बहिणीला, मग ती आईला बोलावं वाटते आपल्या लेकीला, आईला. मग ते असा कागदावर एक असा कागद गोळा करून ठेवलेला असते कुठंतरी, आणि ते नंबर घेऊन ते शेजारच्या एखाद्या मुलाकडे, दादाकडे, भावाकडे जाते आणि पिंट्या अरे माझ्या ताईला, माझ्या बाईला फोन तरी लावून दे. एवढी बिकट परिस्थिती. फोन लावणार बाई ग, अगं 4 भाऊ आहेत पण दिवाळीला तुला एकही आणायला तयार नाही. मागच्या वर्षी तर राखीला सुद्धा आले नव्हते. ती बहीण बस पहा. आई बाप आहेत तोपर्यंत तरी समजा माहेरामध्ये कोणीतरी असतं, पण आई बाप गेल्याच्या नंतर बहिणीला आधार फक्त भावानं द्यायचा असतो, भावानं. आणि ते जर भाऊ जर पुन्हा दुर्लक्ष करणार असतील तर मग त्या बहिणीच्या माहेर असण्याला काही किंमत आहे का? माहेरात कोणीच न उरलेलं बरं असं ती बहीण म्हणते. हो, ती वेळ येऊ नये कोणी बहिणीवर, बस ती वेळ येऊ नये. एक आर्तता आहे त्या बहिणीच्या मनाची. हो, वाट पाहुनी नेत्र हे शिनले, वाट पाहुनी नेत्र हे शिनले, शिनली माझी काया, बहिणीचे हे नाते विसरले, नाही आला भेटाया ग माझा, बहिणीची माया विसरला ग भाऊराया, बहिणीची माया विसरला ग बंधुराया, 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 बहिणीची माया विसरला ग बंधुराया. वाट पाहुनी नेत्र हे शिनले, वाट पाहुनी नेत्र हे शिनले, शिनली माझी काया, बहिणीची हे नाते विसरले, नाही आला भेटाया ग राया, बहिणीची माया विसरला ग भाऊराया, बहिणीची माया विसरला ग भाऊराया, बहिणीची माया विसरला ग बंधुराया. बहिणीची माया विसरला ग बंधुराया, बहिणीची माया विसरला ग भाऊराया, बहिणीची माया विसरला ग भाऊराया. पंचमी झाली रात्र हो भाऊबीज आली, ती नाग पंचमी झाली रात्र हो भाऊबीज आली, त्या बहिणीची भावा कशी आठवण नाही आली, या बहिणीची भावाला कशी आठवण आली नाही, त्या बहिणीची भावा कशी आठवण आली नाही. शिरावर संपून गेली, शिरावर संपून गेली आई बाबाची माया, बहिणीचे हे नाते विसरले, नाही आला भेटाया ग राया, बहिणीची माया विसरला ग भाऊराया, बहिणीची माया विसरला ग भाऊराया, बहिणीची माया विसरला ग बंधुराया. येई आठवण घडीला, नाही आला माझा बंधू, येई आठवण घडीला, नाही आला माझा बंधू, येई आठवण घडीला, नाही आला माझा बंधू, येई आठवण घडीला, नाही आला माझा बंधू. मी ओवाळो पुन्हा, मी राखी कुणाला बांधू, कुणाला मी राखी
गौराया बहिणीची माया विसरला ग भाऊराया बहिणीची माया विसरला ग भाऊराया बहिणीची माया विसरला ग भाऊराया वाट पाहुणे हे शिरले वाट पाहुणे हे शिरले शिरले माझे ताया बहिणीचे हे नाते विसरले नाही नावे दयाला माझा बहिणीची माया विसरला ग भाऊराया 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 महाराज असं म्हणायची वेळ येऊ नये हो बहीण आणि भावाचं नातं एका आईपासून जन्मलेले बहीण भाऊ आणि स्वार्थामुळं आज दुरावत चाललेत स्वार्थामुळं हो समाजामधली ही परिस्थिती ही जी निर्माण होत चाललेली नात्यातली दरी आहे ती दरी जरी थोड्याफार प्रमाणात का होईना एका भावाचं आणि एखाद्या बहिणीचं जरी हृदय बदललं या कथेमुळं या रामकथेमुळं तरी आपल्या परिश्रमाचं चीज झालं असं म्हणता येईल हो एका मुलानं आपल्या आईबापाला सांभाळलं एका भावानं आपल्या दुसऱ्या भावाशी बिघडलेले संबंध जर दुरुस्त करून घेतले एका भावानं आणि बहिणीनं आपले खराब झालेले नाते जर दुरुस्त करून घेतले तरीही आपल्या रामकथेचं चीज झालं असं म्हणायला हरकत नाही आणि ते सगळं शिकण्यासाठी ही रामकथा आहे रामकथा हो मुलगी महाराज आपल्या आपली संस्कृती अशी आहे प्रत्येक गोष्टी मागे एक कारण लावलेलं आहे आपलं जे हे मारुती मंदिर असतं कोणतंही मंदिर असतं तुमचा आता दत्त मंदिराचा कळस झाला वाटते त्या कळसाला कोणी पैसे दिले हो कळसाला पैसे कोणाचे तुमच्याकडे पद्धत लेकी बाळीचाच कळस असतो लेकी बाळीचा कळस असते कळस कशामुळे लेकी बाळीचा अहो निदान त्या मंदिराच्या सोहळ्यामध्ये त्या लेकी बाळींना सामावून घेण्यासाठी ही परंपरा लावली हो निदान भावांच्या मनामध्ये अहंकार येऊ नये आम्ही मंदिर बांधलं अरे मंदिर जरी तुम्ही बांधलं गावकऱ्यांनी तरी त्याच्यामध्ये हिस्सा आणि सगळ्यात वरचा जो भाग आहे कळसाचा तो कोणाचा आहे बहिणींचा तुम्ही ताठ मानेनं छाती फुगून उद्या अभिमान अहंकार येऊ नये तुमच्या मनामध्ये गावकऱ्यांच्या तुमच्या भावांच्या मनामध्ये आम्ही मंदिर बांधलं नाही त्यामध्ये बहिणींचा सुद्धा तेवढाच वाटा आहे बहिणींचा सुद्धा कळस त्यांचा आहे कळस म्हणून तो मंदिराचा दत्त मंदिराचा कळस देखील त्याच्यासाठी आहे ही जी परंपरा सांगितल्यात आपल्या शास्त्रकारांनी त्यामागे एक हे देखील कारण आहेत अनेक कारण आहेत आपली अशी उज्ज्वल परंपरा हो अशी ही बहीण अशी ही मुलगी प्रत्येक स्त्री ही जेव्हा नांदायला निघते ना बस सगळ्यांना जीव लावलेली आजपर्यंत सगळ्यांना जीव लावलेली निस्वार्थ प्रेम करणारी किती निस्वार्थ प्रेम असतं मुलीचं पहा महाराज लहानपणापासून जन्मली तेव्हापासून हो सगळ्याला म्हणते हे घर माझं आहे हे घर माझं भावासंग लहान भावासंग मोठ्या भावासंग भांडण करते ए माझा बाबा आहे माझी आई आहे माझं घर आहे माझं दप्तर आहे माझे पुस्तक आहेत माझी पेन आहे सगळं माझं करते आणि जेव्हा एक बाबा येते आणि हाताला धरून गळ्यात हार घातला की सगळं इथंच सोडते आणि नांदायला निघते किती त्याग असतो फक्त ती एक स्त्रीच करू शकते बरं स्त्री पुरुष नाही कधी एवढा त्याग नाही करू शकत सगळं घरदार शेती वाडी शिवार सगळी इस्टेट सगळे नाते इथं ठेवती आणि ज्याला आयुष्यात एकदाच पहिल्यांदाच पाहिले त्याच्या हाताला धरून त्याच्या माग दोरीला बांधून जसं एखादं जनावर बाजारामध्ये नेऊन विकावं त्या मालकांना धरून घेऊन जावं तसं ती बाबा घेऊन जाते तिला हो किती त्याग असतो स्त्रीचा किती त्याग असतो आणि अशी लेक जेव्हा नांदायला निघते जनक राजाचं आपण तिथं होतो आपण मिथिला नगरीमध्ये होतो सीता नांदायला निघते आणि बापाचं हृदय गाऊ लागतं बापाचं हृदय गातो बाप बाबुल की दुआएं लेती जा बाबुल की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले बाबुल की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले
कभी ना याद आए. तो बाप म्हणतो पोरी तुला सासरामध्ये नवऱ्याच्या घरी एवढं सुख मिळावं की या माहेराची कधी आठवण देखील तुला येऊ नये, आठवण देखील येऊ नये. बापाचं हृदय भरून येतं आणि गाऊ लागतं. मैं की दुआएं मैं की कभी ना याद आए. ससुराल में इतना प्यार मिले के दुआएं तेरा जान मुझे खुद के संसार मिले. तुझे पाला मैंने कलियों की तरह, फूलों की तरह. बचपन में झुलाया है तुझको बाहों ने मेरी, फूलों की तरह. मेरे बाग की ऐ नाजुक डाली तुझे हर पल नई बहार मिले. बाबा की दुआएं तेरा जान तुझे खुद के संसार मिले. मैं की कभी ना याद आए. ससुराल में इतना प्यार मिले. बाबा की दुआएं तेरा जान तुझे खुद के संसार मिले. बाबुल की दुआएं देती जा जा तुझको सुखी संसार मिले. मुलीला पाठवणीची वेळ. मुलीचं आईचं नातं महाराज जेवढं बोलावं या नात्यावर तेवढं कमी आहे, जेवढं बोललं जावं तेवढं कमी आहे. कधीही न विटणारं प्रेम म्हणजे आईचं आणि मुलींचं असतं. मुलींचं कितीही मुलगी पहा, आई कितीही म्हातारी होऊ द्या, आई म्हातारी झाली म्हणजे तिची मुलगी ही म्हातारी होणारच. 80 वर्षाची 90 वर्षाची आई झाली, तिची मुलगी ही 50 55 60 वर्षाची 70 वर्षाची होते. आणि ती मुलगी जेव्हा माहेरात येते ना, माहेरात दिवाळीला आल्याच्या नंतर किती म्हातारी आई असू द्या, सकाळी बाबा आंघोळीची वेळ झाली दिवाळीची, हो मुलीला म्हणते बाई थांब तुला आंघोळ घालते, म्हणते नाहू घालते, तुला नाहू घालते. हो मुलगी आई 80 वर्षाची झाली, तू काठी हातात धरल्याशिवाय चालता येत नाही आणि मला नाहू घालती. बाथरूम मध्ये पाय घसरून जर पडली तर कोण पाहिल तुला? तुझे 2-2 लेख काय कामाचे? साध्या दम्याच्या गोळ्या आणून देईन झालं तुला एकही. आणि तू खाली पडली बाथरूम मध्ये पाय घसरून, पाय मोडल्यावर कोण पाहिल तुला? तुझ्या सुना माझ्या भाऊजाया बघतात का? मुलगी निस्वार्थ प्रेम असतं मुलाचं. आई बाप कितीही म्हातारे झाले तरी आई बाप राहावे वाटतात. प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रीला आपल्या माहेरामध्ये आई बाप राहावे वाटतात. पण मुलगा मोठा झाला की बापाला लगेच म्हणते चल ती 5 एकर ती नदीकडली जी आहे का ती चल माझ्या नावावर कर. वाटच पाहते म्हातारा हातात कारभार देणं गेलं की बाप कधी मरते ना कधी त्याचा सगळा कारभार माझ्या हातात येते की. म्हणून आपल्याकडे म्हणतात मुलगी असावं एक तरी, मेल्याच्या नंतर पदरानं वारा घालायला मोठ्यानं रडायला का होईना पण मुलगी असावं. चला अशा प्रेम करणाऱ्या 4ही मुली राजा जनकाच्या एकाच दिवशी घरामधून नांदायला निघालेल्या आहेत. सीतामाई, उर्मिला, मांडवी आणि शुद्धकीर्ती एकाच दिवशी निघालेल्या आहेत. सीतामाई आलेली आहे. सुनैना मातेच्या पाया पडते. सुनैना मातेच्या पाया पडल्याच्या नंतर सुनैना माता सीतामाईला उपदेश करते. उपदेश प्रत्येक आईनं आपल्या मुलीला उपदेश करायचा असतो, वळण लावायचं असतं, शिकवायचं असतं, सांगायचं असतं. हो सीता उपदेश ऐका. सुनैना मातेनं केलेला उपदेश ऐका. काय सांगते सुनैना माता आपल्या मुलीला, काय सांगते आणि आपणही आपल्या मुलीला काय शिकवावं हे याच्यातून ऐकायचंय आणि शिकायचंय. नुसतं ऐकून सोडून देण्यासाठी, झटकून टाकण्यासाठी रामायण नाही मायबाप हो. जर याच्यातून जर परिवर्तन करून घ्यायचं असेल तरच रामायण ऐका, नाहीतर रामायण ऐकू नका. मनाचं जर परिवर्तन करून घ्यायचं असेल तरच ऐका रामायण. एरवी विनोदासाठी आणि हसण्यासाठी आणि
मनोरंजनासाठी रामायण नाहीये. मनोरंजनासाठी रामायण तर नाहीच नाही, मुळीच नाही. परमार्थ हाच मनोरंजनासाठी नाही, त्यातले त्यात रामायण तर नाहीच नाही. हो, सुने ना माता उपदेश करते, बेटा सीता ये जिंदगी है, कभी कभी दुख आता है. जगाच्या बापाची बायको झाली आहे सीता, तरी माय उपदेश काय करते, बेटा सीता ये जिंदगी है, कभी कभी दुख आता है बेटी, लेकिन जिस दिन दुख आएगा, जिस दिन दुख आएगा उस दिन अपने घर का दरवाजा अंदर से बंद कर लेना. अपने घर का दरवाजा अंदर से बंद कर लेना, जी भर के रो लेना, पोट भर रड, पोट भर रड. आपल्या घराचा दरवाजा बंद करायचा मधून कडी लावून आणि पोट भर रडायचं, पोट भर. लेकिन मेरी कसम है बेटी, समाज के सामने अपना दुख कभी मत बताना, समाज के सामने अपना दुख मत कभी बताना. पोरी किती दुःख, हे आयुष्य आहे पोरी. सुख दुःख येतं आणि जातं. नेहमीच सुख राहील अशातला प्रकार नाही, नेहमीच दुःख राहील अशातला प्रकार नाही. जेव्हा दुःख आलं, वाईट वाटलं, कोणत्या गोष्टीचा राग आला, दार बंद करून घ्यायचं आणि पोट भर रडायचं, पोट भर. पण आपलं दुःख कधी समाजासमोर नाही सांगायचं. ते संसार असते बेटा, आणि त्यानंच संसार पार पडते. हो, आजकाल आपण पहा, आजकाल किती बदल झालाय, किती बदल. मुलीला जर आपली नुसती सोयरी जरी करायची असेल आपल्या पोरीची, हो, मालकीन सांगती असा नवरदेव पहा ज्याला माय नाही. कसा पहा. आणि उद्या तुमच्या पोरासाठी जर मुलगी पाहायचं ठरवलं, त्या मुलीच्या माईनं जर तसंच म्हणलं, तर ज्याला माय नाही असा जावाई पाहिजे आपल्याला, मग जमल का. परिस्थिती फार वेगळी होत चाललेली आहे. म्हणून म्हणतो मी, जर आधी आपलं घर स्वर्ग बनवायचं असेल तर रामायण आहे, गल्ली स्वर्ग बनवायची असेल तर रामायण आहे, गावाचा जर स्वर्ग बनवायचा असेल तर रामायण आहे, आणि या देशामध्ये जर स्वर्ग बनावा असं वाटत असेल तरी त्यासाठी देखील रामायण आहे, रामायण आणि रामायण आहे. आजकाल आपण पाहतो समाजामध्ये मायबाप नसलेलं पोरग लई चांगलं वाटतं. मायबाप नाहीत ना, आपल्या पोरीला ताणच नाही. गेल्या आपल्या पोरीचंच राज्य, बरोबर, गेल्या आपल्या पोरीचंच राज्य. 5-25 एकर जमिनीची एकटी मालकीन व्हायली म्हणतात, ताणच नाही. आणि तीच जर ती मुलगी आणि जावाई मस्त असे मोटरसायकलवर बसून IT मध्ये आले ना माहेरात आपल्या समोर, वा वा, सासू म्हणती, ती माय म्हणती पोरीची माय म्हणती, पहा माझ्या जावयाचा किती जीव आहे लेकीवर, माया गाडीवर संघ घेऊन आलाय. आणि तीच जर तुमची सून तुमचा लेक गाडीवर जाऊ लागला की लगेच पोट सुरू उठते बायाचं. बायकोचा गुलाम होऊन बसले, गेलसालीत लग्न झाले. ही वृत्ती काही कामाची नाही महाराज. हो, जशी तुमची लेक तशीच तुमची सून समजा. आणि सुननं सुद्धा आपले आईबाप जसे तुम्हाला प्रिय वाटतात, आईबापावर तुमच्या जसं प्रेम असतं, तसं सासू सासऱ्याला जीव लावा ना, सासू सासऱ्याला जीव लावा. आणि हे सगळं होऊ शकतं महिला मंडळींच्या हातात आहे महाराज. हे पुरुष मंडळीचं काही नाही. हो, तुम्हाला सांगितलं, तुमच्या नुसते एका बोटामनं नुसतं असं केलं ना, हे बस, बाहेर वाघ असतात हे वाघ, पण घरी आलं की म्याव. तुमच्या पुढे काही चालत नाही. सगळं काही तुमच्या हातात आहे. बदल करायचा आहे समाजामध्ये, तुमच्या हातामध्ये आहे. हो, छत्रपती घडले शिवराय कोणामुळं? एका स्त्रीमुळं घडले. स्त्रीमुळं ज्योतिराव फुलेंनी समाजाची सेवा केली, त्यांच्या मागे देखील सावित्री होती. म्हणून प्रत्येक इतिहास पहा, प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना महत्व आहे. आणि आजही देखील स्त्रियांना महत्व नाही असं नाही. पुरुषांच्या बरोबरीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आहेत. तुम्हाला सगळीकडे मान पाहिजे असते, मग या गोष्टीमध्ये मागं का? परिवर्तनामध्ये तुम्ही मागं का राहण्याचा प्रयत्न करताय? जेव्हा परिवर्तनाची गोष्ट येते की मग म्हणता आम्ही गुलाम आहेत, आम्ही अबला आहेत, आम्ही महिला आहेत. जर तुम्हाला पुरुषांच्या बरोबरीनं मान सन्मान पाहिजे तर मग जबाबदारी देखील तुम्ही पुरुषांच्या बरोबरीनं पार पाडा ना. या गोष्टीवर विचार व्हायला पाहिजे. चला सुनाय ना माते ना, मला म्हणजे कसं होते, मी सांगतो नेहमी, मी कथा सुरू करतो आणि नंतर मग कथा मला सुरू करते. उद्या मला चहा पाजणार नाही, चहाला मी कोणी बोलवणार नाही मी जर असं बोलायला लागलो. चल सुनाय ना मातेनं उपदेश केलेला आहे आपल्या मुलींना, लेकींना. फक्त एकट्या सीतेलाच नाही, सास ससुर गुरु, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास
ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करो, सास ससुर गुरु सेवा करो। पति रुख लखी आयसु अनुसरे हो, 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 सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करो, सास ससुर गुरु सेवा करो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करे हो, सास ससुर गुरु सेवा करो, सास ससुर गुरु सेवा करो। काय उपदेश केला तुलसीदासांच्या भाषेमध्ये सांगतो ऐका, सास ससुर गुरु सेवा करे हो, कोणाकोणांची सेवा कर बेटी, सासू सासरे आणि गुरु घरी येणारे संत साधू सर्वांची सेवा कर, सासू सासरे आणि गुरु, सास ससुर गुरु सेवा करे हो। प्रत्येक गोष्ट शिकायची आहे। एखाद दिवशी माहेरात सासरातून मुलीनं फोन करायचा, जरासा काही त्रास झाला सासरामध्ये, आता त्या फोननं फार महाराज ते लय वाटोळं झालं समाजाचं। रोजच घंटा 2-2 घंटे ते माहेरात फोन, जरासं काही झालं की माहेरात फोन, हो आई, हो नवऱ्यानं मारलं, सासूनं शिव्या दिल्या, अगं कशाला राहतेस तिकडे, ये इकडं माहेरात, काय कमी आहे आपल्या इथे। पण एक विचार करायचा, आई बापाचं घर हे खरं घर आपलं नाहीये, मालकाचं घर, नवऱ्याचं घर हेच आपलं खरं घर आणि तोच खरा संसार आहे। कितीही इस्टेट राहू द्या माहेरात, त्या माहेरात राहणाऱ्या स्त्रीला मान सन्मान नाहीये महाराज, म्हणून सासरामध्ये राहून त्या घराला स्वर्ग बनवण्याचा प्रयत्न करा, त्या घराला स्वर्ग बनवण्याचा प्रयत्न करा। सास ससुर गुरु सेवा करे हो, पती रुख लखी आयसु अनुसरे हो, पती रुख म्हणजे पती नवऱ्याच्या मालकाच्या मताला अनुसरून वागणं असावं, मालकाच्या विचाराला अनुसरून तू वाग। साधू संतांनी देखील सांगितलं, हो पतीची मता अनुसरून पतिव्रता असं म्हटलेलं आहे। जे आपल्या नवऱ्याच्या मतानुसार चालते, नवऱ्याच्या बुद्धीनुसार चालते, नवऱ्यानं आंबा म्हणलं की ती देखील काय म्हणते, आंबाच म्हणते। तुमच्याकडे म्हण आहे की नाही, ती एकानं आंबा म्हणायचा आणि एकानं चिच म्हणायची नाही, दोन वेगवेगळे मतप्रवाह, एकानं एक म्हणायचं एकानं एक म्हणायचं, त्याला म्हटलेलं एकानं आंबा म्हणायचं आणि एकानं चीज म्हणायची नाही। नवऱ्यानं जो विचार सांगितला त्या विचारामध्ये मन मिसळून जी स्त्री चालते त्या स्त्रीचा संसार यशस्वी होतो आणि घराचा स्वर्ग बनतो, घराचा स्वर्ग बनतो। हो, प्रत्येक आईनं हा उपदेश करायचा आहे। आजच्या काळातील जर शोकांतिका आहे ती हीच वरचेवर आपल्या ग्रामीण भागामध्ये तर हेच जास्त वाढलेलं आहे। बस आपल्या सासूनं सुनेला मुलगी मानावं, आपल्या सासूनं सुनेला मुलगी मानावं आणि प्रत्येक सुननं सासूला जर आपल्या आई मानलं ना, बस स्वर्ग होऊन जाते, स्वर्ग। बस जनक राजा आणि सुनैना माता निरोप देत आहेत चारही मुलीला। जनकाच्या जवळ येऊन खांद्यावर डोकं ठेवून चारही मुली रडलेल्या आहेत आणि जनक राजा दशरथाच्या जवळ आले। जनक राजा दशरथाच्या जवळ येऊन म्हणतात, जनक राजा दशरथाच्या जवळ आलेले आणि जनक राजा दशरथाच्या जवळ येऊन म्हणतात, तीनों माताएं बारात में नहीं आई। काय म्हणतात, तीनही तुमच्या राण्या, तीनों माताएं म्हणजे तीनही राण्या तुमच्या लग्नामध्ये वरातीमध्ये आलेल्या नाहीयेत। अगर आई होती तो मैं पैर पकड़ के कहता, माताजी जर आल्या असत्या तर मी काय केलं असतं। जनक राजा म्हणताय, जर आल्या असत्या मी तर त्यांचे पाय पडून सांगितलं असतं, मेरी चारों बेटियां भोली भाली है, पराये घर में आए ऐसा नहीं लगने देना।
कोणाच्या दुसऱ्याच्या घरी लोकांच्या घरी आलो असं वाटू देऊ नका त्या पोरींना. भोळ्या आहेत एकदम माझ्या चारही मुली. और मेरी बेटियों से कुछ गलती हो जाए, माझ्या मुलींच्या हातातून जर काही चूक झाली, माझ्या मुलींच्या हातून काही चूक झाली तो उनके पिता जनक की गलती समझकर बेटियों को क्षमा कर देना. असं समजा त्यांच्या हातून जर काही चूक झाली तर ती चूक या जनकाच्या हातातून झाली. माझ्या परवरिश मध्ये, माझ्या सांभाळामध्ये, माझ्या संस्कार देण्यामध्ये काहीतरी चूक झाली असं समजा. मोठ्या मनानं त्या मुलींना माफ करत जा. बस एवढंच करा महाराज. माझ्या मुलींना काही दुःख होऊ देऊ नका. राजा दशरथानं सांगितलं बस चिंता मत करो, इनको जरा भी दुःख नाही होणे दूंगा. काळजी करू नका म्हणले, यांना जराही दुःख होऊ देणार नाही. काय म्हणतोय राजा दशरथ? देवाचा बाप म्हणतोय, देवाचा बाप, जरा भी दुःख नाही होणे दूंगा. पण याला काय माहित आहे आता राजा दशरथाला? हो, पुढचं काय माहितीये का? पुढं 14 वर्ष वनवास आणि झोपडीत राहायचंय. माहितीये का? देवाचा बाप जरी असला, कितीही आपण घर पाहून देतो महाराज 20-25 एकर वालं, पण दैव योगानं पुढं जर समजा काही आपत्ती आली आणि जर समजा त्या घरामध्ये काही नुकसान झालं आणि काही नाही राहिलं तर ते काय आपल्या हातात आहे का? म्हणून म्हणतो मी, जीवनातील सर्व दुःखांची वजाबाकी म्हणजे रामायण आहे. काय हो मला सांगा, एवढी राजा जनकाची मुलगी आहे, फुलाप्रमाणे वाढलेली, नोकर चाकर हाताखाली, एवढं सगळं सुखामध्ये ऐश्वर्यामध्ये राहिलेली, आणि 14 वर्ष वनवासात झोपडीत उशाला दगड घेऊन झोपावं लागतं. म्हणजे किती नशीब, दैवयोग काय असतो दैवयोग. नशीब कुणीकडे नेईल माणसाला सांगता येत नाही. पहा इथं किती गॅरंटीनं सांगू द्या, माझं आयुष्य लय आरामात जाणार आहे, 5 पिढ्याला पुरल इतकं, 7 पिढ्याला पुरल इतकं, बसून खालं तरी सरत नाही म्हणतात माणसं, सरत नाही. अहो देवाच्या बापाला कळालं नाही पुढचं, तुम्हाला आम्हाला कळते होय. सकाळी पाहिलं आपण राजा हरिश्चंद्राचं चरित्र पाहिलं. एका मिनिटामध्ये तो राजा रस्त्यावर आला, रस्त्यावर, अयोध्येचा राजा. तुमचं आमचं 5 एकर नाही 10 एकर असते भिजवणीचं, इतक्या उड्या आपल्या. राजा हरिश्चंद्राची सगळं भारतभर राज्य होतं त्याचं, एका मिनिटात रस्त्यावर आला. आणि पहा सकाळी प्रमाण वगैरे काय सांगितले नाही गडबडीमध्ये, ते बोलण्याच्या ओघामध्ये राहून जातात. आले देवाजी चमना मना, आले देवाजी चमना, आले देवाजी आले देवाजी हरिश्चंद्र तारा राणी राणी, हरिश्चंद्र तारा राणी. हरिश्चंद्र
नशीब माणसाला कुठं नेऊन ठेवेल एका मिनिटामध्ये सांगता येत नाही. हो, राजा हरिश्चंद्र वाहे डोंबा घरी पाणी, हरिश्चंद्र तारा राणी. दैव योग आहे, कधी कुणाला कळलेलं नाहीये दैव योग पुढं काय आहे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये. म्हणून माणसानं गर्व करायचं, अभिमान माणसाचा गळून पडला पाहिजे, नम्रता अंगामध्ये असली पाहिजे. बस देवाच्या बापाचं आश्वासन फेल जाते तिथं तुमचं आमचं काय खरंय. हो, तुमचं आमचं काही खरं नाही. बस कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे है. कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे है. प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. तुम्हाला काय वाटतं, नदीच्या काठावर बसलेल्या माणसाला तहान लागत नाही असं वाटते का? नदीच्या किती काठावर जरी असला माणूस, हो, स्वतः तळ्याचा मालक जरी असला तरी त्याला देखील तहान लागते. म्हणजे त्याला देखील दुःख असते. देव झाला तर काय झालं आणि देवाची पत्नी झाली तर काय झालं, हो, त्याला देखील दुःख आहे. प्रारब्ध कोणाचं चुकलेलं नाही. बस तसं तुम्हाला काय वाटतं, साधू संतांचं जीवन, साधू संत भजन करतात म्हणजे त्यांना दुःख नाही का? जे भजन करणारे आहेत, कीर्तन करणारे आहेत, त्यांना दुःख नाही का? भजन कीर्तन करणाऱ्यालाही दुःख आहे. स्वतः ज्याचं नाव घेतो त्या देवाला दुःख आहे म्हटल्याच्या नंतर हे जर नामधारक आहे त्याला तर दुःख असणारच महाराज. हो, भजनच काय, कीर्तनच काय, स्वतः भगवंत मदतीला होता, भगवंत देव मदतीला होता. हो, कृष्ण साह्य पांडवासी ते भोगीती नष्टचर्येसी. कोण होता? स्वतः कृष्ण होता साह्याला. कृष्ण साह्य पांडवासी ते भोगीती नष्टचर्येसी. साह्य केल्या हरिहरासी. प्रारब्ध कोणाची टळेना. प्रारब्ध कोणालाही टळलं नाही आजपर्यंत, कोणी असू द्या. बस दैव लेखना कधी कुणा टळला. मी असो, तू असो, हा असो, कुणी असो. हो, खेळ कुणाला दैवाचा कळला, कोणालाही कळालेला नाही तो खेळ. जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई. कर्म रेखा बड़ी दुस्तर है, तिल घटे ना राई. कर्मरेखा. मग तुम्ही म्हणाल महाराज, मग हे जर कर्मरेखा जर कोणाला चुकली नाही, प्रारब्ध कोणाला चुकलं नाही, आयुष्यातलं जर दुःख कोणाला चुकलं नाही, तर मग हे भजन कीर्तन सत्संग करून काय फायदा? देवदेव करून काय फायदा? परमार्थ करून काय फायदा? जर दुःख येणारच असेल तर मग परमार्थ करून काय फायदा असं वाटते माणसाला बऱ्याच वेळेस. हो, भजन करून काय होणार आहे, कीर्तन ऐकून काय होणार आहे, कथा ऐकून काय होणार आहे? जर केलेलं कर्म भोगायचे, दुःख यायचे तर ते ऐका. भजन कीर्तन दुःख येऊ नये याच्यासाठी नाहीये. दुःख येणारच नाही असं नाही. भजन कीर्तन केलं तरी तुमचं जे कर्म आहे ते तुम्हाला चुकणार नाहीये, ते भोगावंच लागणार आहे. फक्त ते दुःख पेलण्याची ताकद यावी म्हणून हा सत्संग, हा परमार्थ, हा देवदेव आहे. ते दुःख पेलण्याची क्षमता, ते मनोबल, ते धैर्य मनामध्ये येण्यासाठी हा परमार्थ करायचा आहे. हो, बस म्हणूनच म्हणतो मी, दुःखाची वजाबाकी करण्याचं साधन म्हणजे ही कथा आहे, रामकथा आहे. बऱ्याच स्त्रियांना वाटतं काय माझ्या आयुष्यामध्ये नवरा दारू बिदाडा आहे, घरी 2 एकर जमीन आहे, कव्हा माझं घर बांधणं होईल, कव्हा 1 मजल्याचे 2 मजले होतील, कव्हा पाईपलाईन होईल, कव्हा मोहा पिंट्या मोठा होईल, लग्न होईल आणि ते मला सून हाताखाली येईल, आणि कव्हा माझ्या आयुष्याचं चांगलं होईल. बस याच्यापेक्षा मेलेलं बरं. अशा बऱ्याच स्त्रिया विचार करतात आणि विचार करून स्वतःही त्रास करून घेतात मनाला आणि नवऱ्यालाही त्रास. घरामध्ये आदळापट, हे नाही ते नाही ते नाही. जरा सीतेच्या आयुष्याकडे पहा. अहो, राजाची मुलगी आहे पण 14 वर्ष वनवासात नवऱ्यासोबत राहिलेली आहे. एकदाही तक्रार केली नाही सीतामाईनं, मला तुमच्यामुळे वनवासात यावं लागलं म्हणून. केली का तक्रार? म्हणून मी सांगतो, मन सुधारण्यासाठी, आत्मचिंतनासाठी आणि आत्म्याची मलिनता घालवण्यासाठी ही कथा आहे. तिला म्हणायचं रामकथा. रामकथा जीवनाची व्यथा दूर करण्याची कथा म्हणजे ही रामकथा आहे. आता सर्वजण तिथून निघालेले आहेत. मिथिला नगरीमधून राजा जनकाचा निरोप घेतलेला आहे आणि आता भगवंताचं चिंतन करत करत अयोध्येकडे निघालेले आहेत. आपण देखील एकदा भगवंताचं भजन करू आणि पुढची कथा ऐकू. विठ्ठल माझा 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 माझा. सर्वांनी
सर्वांनी टाळी म्हणजे कशी वाजवायची सर्वांनी एकदा एका तालामध्ये पहिली टाळी अशी डावीकडे वाजली पाहिजे दुसरी अशी उजवीकडे वाजली पाहिजे मी सांगतो तुम्हाला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा सब मिलकर गाइए पानी बजाइए पंढरपूर लगना चाहिए पंढरपूर विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा पायी 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 विठ्ठल माझा मी भगवंताचं भगवंताचं नामस्मरण कशासाठी करायचंय तर जीवनामध्ये येणारं जे दुःख आहे जे संकट आहेत जी विघ्न आहेत त्या विघ्नातून निघण्यासाठी जे मनोबल आणि धैर्य लागतं ते धैर्य अंगी येण्यासाठी हे परमार्थ करायचं आहे माग केलेलं कर्म आपण ते चुकवू शकणार नाही ते आपल्याला प्रत्येकाला भोगायचंय पण ते भोगताना ते दुःख पेलण्याची ताकद अंगामध्ये यावी म्हणून आपल्याला हा परमार्थ करायचा आहे सगळेजण आता अयोध्येमध्ये आलेले आहेत चार सुना राजा दशरथाला आणि चारही मुलं सगळ्यांना घेऊन राजा दशरथ अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत विश्वामित्रजी आता बरेच दिवस तिथं राहिलेले आहेत काही दिवस राहिले विश्वामित्र कधीपासून रामाच्या सोबत आहेत राम प्रभू जेव्हा 15 वर्षाचे होते 15 वर्षाचे झाले त्यांना यज्ञाच्या रक्षणासाठी म्हणून नेलं यज्ञाच्या रक्षणासाठी तेव्हापासून राम प्रभू आणि लक्ष्मणाला सांभाळलेलं आहे आणि आज विश्वामित्र म्हणतात बरेच दिवस राहिले अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर आणि विश्वामित्र म्हणतात राजा सगळ्या परिवाराला समजलं आता विश्वामित्र आज जाणार आहेत सगळ्याला दुःख झालं कारण ज्या बाबांना आपल्याला 4 सुना आणून दिल्या
आणि आपल्या 2 मुलांना वनामध्ये अरण्यामध्ये एवढं स्वतःच्या जीवाच्या पलीकडे तळहाताच्या पोटासारखं सांभाळलं, ते जाणार म्हणल्यावर कोणालाही दुःख होणारच. आणि पहा, साधूचं संताचं जाणं हे कधीही दुःख देणारच असतं. साधूचं जाणं दुःख देतं आणि दुर्जनाचं येणं दुःख देतं. दुर्जनाचं एखादा वाईट माणूस पहा, वाईट माणूस समोर दिसला की नको रे बाबा, ते माणसं काही समोरून एखादा खडतर माणूस राहते, खडतर, उगाच तोंडानं काहीतरी वेडवाकडं बोलायचं, सरळ बोलणं नाही, सरळ वागणं नाही. ते माणूस समोर दिसलं की बरेच जण असे दुसरा रस्ता काढून गल्लीबोळीतून निघून जातात. प्रत्येक गावामध्ये राहतात तशी काही लोक. बस ती माणूस समोर येऊ नये असं वाटतं, पण ते येतं समोर. सज्जनाचं जाणं दुःख देतं आणि दुर्जनाचं येणं दुःख देतं. म्हणून हो, दुर्जन कधी भेटू नये आणि सज्जन कधी तुटू नये असं म्हणतात. दुर्जन कधी भेटू नये आणि सज्जन कधी तुटू नये. म्हणून विछुरत एक प्राण हरी लेई, मिलत दुःख दारुण देई. एका दिवशी संध्याकाळी दशरथजीच्या जवळ विश्वामित्र आलेले आणि सांगितलं, राजा मी आता उद्या सकाळी निघणार आहे. बरेच दिवस राहिलेलो आहे. कोणत्याही साधून, संतानं, ऋषीनं एके ठिकाणी जास्त दिवस राहू नये. साधू संतानं एका ठिकाणी राहू नये. गंगा बहती भली और साधू चलता भला. गंगा बहती भली, साधू चलता भला. गंगा पवित्र आहे, निर्मळ आहे. गंगेच्या पाण्याला काहीच दोष नाही, तरी देखील ती पवित्र गंगा, त्या पवित्र गंगेचं पाणी जर एका ठिकाणी साचून राहिलं तर त्यामध्ये सुद्धा दोष निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून तसंच साधू देखील एकाच ठिकाणी जर राहिला तर ते साधूच्या वर्तनामध्ये किंवा आचरणामध्ये, चारित्र्यामध्ये देखील हो दोष निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून गंगा बहती भली आणि साधू चलता भला. बस मला उद्या जायचंय, मला निघायची आज्ञा दे, मला परवानगी दे. दशरथजीनं हात जोडले विश्वामित्रा पुढं आणि सांगितलं, बाबा मैं आपको कुछ नहीं दे सकता. माझ्याजवळ तुम्हाला देण्यासाठी काही नाहीये. मी काय देऊ शकणार आहे तुम्हाला? अहो, तुम्ही विश्वाची रचना, सृष्टी निर्माण करणारी आहात. विश्वामित्राची ताकद एवढी होती महाराज, ब्रह्मदेवानं जी सृष्टी निर्माण केली काय, तेवढीच सृष्टी त्यानं दुसरी निर्माण केली. प्रतिसृष्टी विश्व निर्माता असं म्हटलं जाते विश्वामित्राला. कशामुळं? याच्यामुळंच. एवढा ताकदवान होता ते, एवढा ज्ञानी होता. मग पामर मी काय देणार आहे? माझ्याजवळ तर फक्त ही अयोध्या नगरी आहे म्हणलं. तुम्हाला देण्यासाठी माझ्याजवळ दुसरं काही नाही. माझ्याकडे देण्यासाठी काही नाही, फक्त मी तुम्हाला एक मागणं मागणार आहे, मागणार. माझ्याकडे जे देण्यासारखं होतं ते मी दिलं ना तुम्हाला. माझ्या प्राणाच्याही पलीकडे प्रिय असणारा राम मी तुम्हाला दिला. अजून काय देणार? अजून पाहिजे असेल तर घेऊन जा. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरं काही नाही. प्राणाहूनही प्रिय असणारा राम दिला. आज मी तुमच्याकडे एक मागणं मागणार आहे, मागणं. विश्वामित्र म्हणतायत, राजन, अरे आप जैसे सम्राट को ये लंगोटी वाला क्या दे सकता है? तुमच्यासारख्या साम्राज्याच्या अधिपतीला, राजाला मी एक लंगोटीवाला फकीर आहे म्हणले, साधू आहे, मी काय देऊ शकतो? तुझ्या वंशातल्या हरिश्चंद्राला आणि तारा राणीला खूप छळलं मी. तुझ्याच वंशातल्या हरिश्चंद्राला आणि तारा राणीला खूप छळलं, त्यांची ताटातूट केली आणि त्याचंच प्रायश्चित्त म्हणून आताची ही जोडाजोडी केली. तेव्हा ताटातूट केली. पती पत्नीची, माय लेकराची, त्या 5 वर्षाच्या रोहिदासाला छळलं, हरिश्चंद्राला छळलं, तारेला छळलं. त्याचं प्रायश्चित म्हणून आता ही जोडाजोडी केली. त्याच्यासाठी आलो होतो. साधूचं काम हे जोडण्याचं काम आहे. म्हणून म्हणतो, माणसानं जोडावं, तोडायचं कधी नाही. माणसानं झालं तर चांगलं करा, कोणाचं वाईट करू नका. कालही सांगितलं, आजही सांगतो, सांगत राहणार शेवटपर्यंत. झालं तर चांगलं करा, कोणाचं फक्त वाईट करायचं नाही. बनना सको भगवान अगर कम से कम इंसान बनो. माणूस बनण्याचा प्रयत्न करा, माणूस. आणि बस या रामकथेच्या निमित्तानं एवढं जरी कोणाचं हृदय परिवर्तन झालं तरी बस आपली कथा फळाला आली असं समजायला हरकत नाही. बस एकच, हो, वामनराव पैंची प्रार्थना आहे. सद्गुरू वामनराव पैंची प्रार्थना ऐकली असेल सगळ्यांनी, आजकाल शाळेमध्ये पण वाजवल्या जाते. मानसाने मानसाशी काय मागले त्याच्यामध्ये? हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना.
किती किती मोठा विचार आहे याच्यामध्ये लपलेला. किती साधू संतांनी सांगितलं, हो जे खळांची व्यंकटी सांडो. खळ सांडो म्हणले का? खळ म्हणजे खळ ते चिटकवण्याची जी गव्हाची बनवतो चिटकवण्यासाठी ती नाही. खळ म्हणजे दुर्जन लोक, दुर्जनांचा दुर्जनपणा, त्या स्वभावातला जो दोष आहे तो घालवायचा आहे. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं, हे विश्वची माझे घर, आणि या विश्वात राहणारे सगळे लोक मग कोण झाले? तुम्ही आम्ही सगळे बंधू झालो. आणि या बंधूमध्ये बंधुभाव निर्माण व्हावा, ते प्रेम निर्माण व्हावं एकमेकांसाठी. बस खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. बस तोच एक धर्म आहे, तोच एक खरा धर्म आहे. बस हे जाती पाती हे नंतर तयार झाल्या हो भिंती. ह्या भिंती जाती पाती, मी माझा या धर्माचा, मी त्या जातीचा, मी हे नंतर सगळं तयार झालं. नंतर सगळं तयार झालं. आधी सगळ्यात आधी आपण एका देवाचे लेकर आहेत. आपण हे एवढं लक्षात ठेवा, आपण ते सगळे एका देवाचे लेकर आहेत. बस. आणि तो भाव निर्माण व्हावा हृदयामध्ये, तो भाव निर्माण व्हावा, यासाठी ही कथा आहे, यासाठी कथा आहे. चला विश्वामित्रानं सांगितलं, राजा दशरथा ऐक, हरिश्चंद्राला आणि तारा राणीला खूप त्रास दिला, त्यांची ताटातूट केली, मायलेकराची केली, पती पत्नींची केली, खूप त्रास दिला त्यांना. म्हणून आता हे जुळवायचं काम तुला सुना आणून दिल्या. मुलांचं आणि सुनांचं जे नातं आहे, विवाह आहे, तो जोडण्याचं काम केलं, जुळवायचं काम केलं. 4 सुना आणून दिल्या. आता माझं काम संपलं. आणि सांगितलं मी मगाशी, काम संपल्यावर जास्त दिवस माणसानं राहू नये. बस दशरथजी म्हटले, काही हरकत नाही बाबा, पण मेरी अंतरात्मा मुझे बोल रही है बाबा, ये दशरथ तू अब ज्यादा दिन का मेहमान नहीं है. मी आता काही जास्त दिवस वाचणार नाही, असं मला माझी अंतरात्मा सांगते. अंतरात्मा, माणसाला जाणीव व्हावी. काही माणसाला होते की मी आता जास्त दिवसाचा सोबती नाहीये, पण ती मनाचा आवाज ओळखता आला पाहिजे बरं का. मनाचा आवाज, आतली अंतरात्म्याची जी आवाज आहे, हाक आहे, ती प्रत्येकाला ऐकू नाहीये. ती हाक ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे माणसानं. राजा दशरथ म्हणतायत, विश्वामित्र महाराज आता मला असं वाटतंय, माझं मन मला सांगते की मी आता जास्त दिवस जगणार नाही, आणि मी मेल्याच्या नंतर मेरे मरने के बाद मेरे महल को भूलना नहीं, मैं मरने के बाद मेरे घर को मेरे महल को भूलना नहीं, आते जाते रहना बाबा, आते जाते रहना, और मेरे बेटों को, मेरे बच्चों को संस्कृति का बोध देते रहना, संस्कृति का बोध देते रहना. साधूकडं काय मागायचं असते माणसानं? साधूकडं काय मागावं? बाबा माझ्या घरी येत चला, या घराला विसरू नका, माझ्या घराला विसरू नका, माझ्या घरी येत चला. मी जरी नसेल, आज आहे उद्या नाही, हो मी जरी नाही राहिलो तरी पण येत चला माझ्या घरी, कृपा असू द्यावी तुमची, आणि माझ्या मुलांना संस्कार देत चला, संस्कार देत चला, चांगलं वागणं शिकवत चला. बस एका माणसानं महात्म्याकडं, संताकडं काय मागायचंय या संवादातून शिकायचं. या संवादातून तुम्ही कितीही धन संपत्ती कमवा, तुम्ही किती धन संपत्ती कमवा, पण तुमचे जर मुलं बाळच जर चांगले नाही राहिले तर तुम्ही आज आहे तर उद्या नाही. तर राजा दशरथ स्वतः म्हणतोय, मी 2च दिवसाचा पाहुणा आहे, आता मला माझं मन सांगते, पण माझ्या माघारी देखील तुम्ही माझ्या महालामध्ये येत चला, आणि माझ्या मुलांना संस्कृती, स्वतः देव जरी मुलगा म्हणून असला तरी त्या मुलाला देखील संस्काराची गरज आहे, हे राजा दशरथाला माहित होतं. म्हणून विनवणी केली विश्वामित्राची, बाबा तुम्ही माझ्या घरी येत चला आणि माझ्या मुलांना संस्कार देत चला. हो, मुलावर जर संस्कार नसतील ना, संस्कार आज खरी गरज आहे, ती काळाची गरज आहे मुलांवर संस्कार लावण्याची. आणि मुलावर जर संस्कार नसतील तर वाईट संगतीत गेलेली मुलं तुमची लाखो करोडोची इस्टेट एका दिवसात संपवण्याशिवाय राहणार नाहीत, एका दिवसात सगळं विकून मोकळं होतील. म्हणून खरी गरज आहे ती आज संस्काराची गरज आहे. विश्वामित्र राजा दशरथाचा, राम लक्ष्मण सर्वांचा निरोप घेऊन अयोध्येतून आता आपल्या आश्रमात निघून जातात. आणि या ठिकाणी आता पहिलं कांड, बालकांड संपत. या ठिकाणी असे रामायणामध्ये किती कांड आहेत? किती? 7 कांड. मला 5 आहेत म्हटलं, कोण सांगितलं की म्हणलं 5. 7 कांड आहेत, 7 कांड. आता पहिलं कांड सांगायला किती दिवस लागले? आज महाराज 5 दिवस झाले की ना? 5 दिवस झाले. तर असं जर हिशोब लावला तर 7 5 35 दिवसाचा सप्ताह आपल्याला करावा लागेल, बरोबर आहे बाबा? 35 दिवसाचा 36व्या दिवशी मग आपण काला करू. महिना 1.5 महिना इथंच राहायचा विचार करून आलाय वाटते बाबा, मनात सुरू झाला असेल विचार.
अतिशय भाव विभोर करणारी कथा आहे. हरी अनंत हरी कथा अनंत, कधी न संपणारी कथा आहे. रामायण तर असा विषय आहे महाराज, जितकं बोलावं तितकं थोडं आहे, पण वाणीला मर्यादा आहेत. मी सांगितलं कथा मी सुरू करतो, पण कथा नंतर मला सुरू करते. मग बोलण्याच्या ओघामध्ये काल मी सांगितलं मागं असं झालं, एका दिवशी अक्षिदा वाटायला लावल्या, फुलं वाटायला लावले, लग्न लावू म्हणलं आपण आता थोड्या वेळात, आणि बोलत बोलत जे वाटला विषय राहिलं लग्न लावायचं. काच लग्न म्हणले, माझ्या लग्न लावणं होतं. अरे म्हणलं मजा काय हातात आहे. एका दिवशी जन्म साजरा करायचा तसाच राहून गेला. म्हणलं देव जन्मायचा माझ्या हातात आहे का. त्यानं बुद्धी दिली तर मी बोलणार, त्यानं जर म्हणले आटप लवकर मला जन्मायचं तर झाला जन्म. कालही आपलं तसंच झालं की लावू म्हणलं लग्न, पण लावता आलं काय. कथाच अशी आहे, बोलत बोलत जर एखादा विषय निघाला तर माणूस असं बोलते. आणि बोलण्यामागे हेतू, प्रांजळ हेतू हा की मनाचं परिवर्तन व्हावं, मनाचं नाते सुधारावे. प्रत्येक आलेल्या प्रत्येक स्त्रीला आपली सून सीतामाई दिसली पाहिजे, आपली सून ही सीतामाई दिसली पाहिजे. आणि प्रत्येक सुनाला आपली जी सासू आहे ती घरी गेल्याच्या नंतर कौशल्या दिसली पाहिजे, कौशल्या. नाही तर मग काय, आपलं हाय तेच आहे, सगळं ऐकायचं आणि इथंच सोडून द्यायचं. हो, राहतात महाराज तसं काय. बस कथा संपली की महाराज पाया पडू द्या, पाया पडू द्या. कशासाठी पाया पडायचं. तुम्ही जे एवढ्या मोठ्या प्रयत्नानं आमच्या डोक्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेवढं काही घुसलंय तेवढं सगळं तुमच्या चरणावर पुन्हा समर्पित करतो, घरी जातो.